नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका आपलं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हणली की सामान्य ज्ञान हे असतेच. त्यासाठी तुम्हाला सामान्य ज्ञान हे सोपे व्हावे म्हणून मी काही महत्त्वपूर्ण असे अतिसंभाव्य 50 प्रश्न तुमच्यासमोर घेऊन येत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1 आहे, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते? उत्तर आहे टोकियो. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष म्हणून पी.टी. उषा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय सुंदरी कोण आहे? उत्तर आहे रीटा फारिया. प्रश्न क्रमांक 4 आहे, कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते? उत्तर आहे मुलायमगिरी. प्रश्न क्रमांक 5 आहे, वंदे मातरम या गीताचे लेखक कोण? उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी. प्रश्न क्रमांक 6 आहे, मराठी गझल सम्राट म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? उत्तर आहे मराठी गझल सम्राट म्हणून खालीलपैकी सुरेश भट यांचा उल्लेख केला जातो. प्रश्न क्रमांक 7 आहे, रणांगण या कादंबरीचे लेखक कोण आहे? रणांगण या कादंबरीचे लेखक विश्राम बेडेकर हे आहेत. प्रश्न क्रमांक 8 आहे, बी हे टोपणनाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे? बी हे टोपणनाव खालीलपैकी नारायण गुप्ते या कवींचे आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या 2 भाषा सर्वात जास्त लोक बोलतात? तर उत्तर आहे सिंधी आणि कन्नड या भाषा सर्वात जास्त मराठी भाषेनंतर महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात. प्रश्न क्रमांक 10 आहे, चंद्रयान 3 कोणत्या तारखेला चंद्रावर लँड झाले? तर उत्तर आहे 23 ऑगस्ट 2023. बघून घेऊ शकता तुम्ही. प्रश्न क्रमांक 11 आहे, कॉपीराईट ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कॉपीराईट ही संज्ञा खालीलपैकी पुस्तक प्रकाशन या बाबींशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, मेमरीज नेव्हर डाय या पुस्तकाचे लेखक कोण आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर Y.S. राजन. ऑप्शन क्रमांक बी आहे डॉक्टर APJ नाजेमा मरईकायर. ऑप्शन क्रमांक सी आहे श्रीप्रिया श्रीनिवासन. वरीलपैकी सर्वच मेमरीज नेव्हर डाय या पुस्तकाचे लेखक आहेत. बघून घेऊ शकता तुम्ही. प्रश्न क्रमांक 13 आहे, मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे R.K. नारायण. प्रश्न क्रमांक 14 आहे, दी आर्ट ऑफ द डील या पुस्तकाचे लेखक कोण आहे? उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प हे दी आर्ट ऑफ द डील या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 15 आहे, कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे छत्तीसगड. ऑप्शन क्रमांक बी बघून घेऊ शकता. छत्तीसगड येथे कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, पंकज अडवाणी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे बिलियर्ड्स. प्रश्न क्रमांक 17 आहे, पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? उत्तर आहे पृष्ठवंशीय असे पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना म्हणत असतात. प्रश्न क्रमांक 18 आहे, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिंगापूर. प्रश्न क्रमांक 19 आहे, आपलेच दात आणि आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? ते ओळखा. उत्तर आहे आपल्या जवळच्या व्यक्तीमुळे होणारा त्रास किंवा नुकसान हे आपलेच दात आणि आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ
होतो. प्रश्न क्रमांक 20 आहे, भगवा, गणेश, मृदुला कोणत्या पिकाच्या जाती आहेत? उत्तर आहे डाळिंब पिकाच्या या त्या जाती आहेत. प्रश्न क्रमांक 21, सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22 आहे, खाशाबा जाधव चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी बघून घ्या, कुस्ती या खेळाशी खाशाबा जाधव चषक हे संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, अंतःकरणाला पाझर फोडणारे या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय कोणता? उत्तर आहे हृदयद्रावक. हृदयद्रावक असे अंतःकरणाला पाझर फोडणारे या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय ठरतो. प्रश्न क्रमांक 24 आहे, गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम मानला जातो? उत्तर आहे कटला. कटला हा मासा गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी सर्वोत्तम मानला जातो. प्रश्न क्रमांक 25 आहे, एकदिवसीय सामन्यामध्ये पहिले द्विशतक कोणत्या खेळाडूने केले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बघून घ्या, सचिन तेंडुलकर यांनी एकदिवसीय सामन्यामध्ये पहिले द्विशतक करणारा खेळाडू ठरला आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, गंगा, यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते? गंगा, यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर हे अलाहाबाद आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, दी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुंबई 2022 ते 27 साठी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? उत्तर आहे विश्वास ठाकूर यांची निवड करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 28 आहे, भारतीय सैन्याने मैत्री नावाचा सर्वात लांब सस्पेन्शन पूल कोणत्या नदीवर बांधला आहे? उत्तर आहे सिंधू. सिंधू या नदीवर भारतीय सैन्याने मैत्री नावाचा सर्वात लांब सस्पेन्शन पूल बांधला आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, 10 आणि 6 यांच्या वर्गाच्या वजाबाकीचे वर्गमूळ किती? उत्तर आहे 8. प्रश्न क्रमांक 30 आहे, 2019 मध्ये भारताच्या पहिल्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांची भारताच्या पहिल्या लोकपालपदी नियुक्ती करण्यात आली. प्रश्न क्रमांक 31 आहे, द हिट गर्ल या पुस्तकाच्या लेखिका कोण? उत्तर आहे आशा पारेख ह्या द हिट गर्ल या पुस्तकाच्या लेखिका आहेत. प्रश्न क्रमांक 32 आहे, गरीब मुलांच्या शिक्षणाच्या सहाय्यासाठी अम्मा ओडी योजना कोणत्या राज्याने सुरू केली? उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्याने अम्मा ओडी ही योजना चालू केली. प्रश्न क्रमांक 33 आहे, चंद्रशेखर आझाद यांचे उत्तर प्रदेशच्या कोणत्या शहरात संग्रहालय स्थापन केले जाणार आहे? उत्तर आहे उन्नाव. उन्नाव या ठिकाणी संग्रहालय स्थापन करण्यात जाणार आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे, पाकिस्तान क्रिकेट खेळाडू शाहिद आफ्रिदी यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? उत्तर आहे गेम चेंजर. गेम चेंजर असे त्यांचे आत्मचरित्राचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 35 आहे, न्यूझीलंड या देशाचे चलन कोणते आहे? उत्तर आहे न्यूझीलंड डॉलर असे न्यूझीलंड या देशाचे चलन आहे. प्रश्न क्रमांक 36 आहे, 3 जानेवारी हा दिवस कुठला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर उत्तर आहे 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 37 आहे, 54वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे होणार आहे? उत्तर आहे 54वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा या राज्यात होणार आहे. प्रश्न क्रमांक 38 आहे, भावनेचा बंध तुटणे या वाक्यप्रचाराला खालीलपैकी कोणता अर्थ आहे? तर उत्तर आहे दबलेली भावना उफाळू न येणे.
दबलेली भावना उफाळू न येणे असा अर्थ, भावनेचा बंध तुटणे असा होतो. प्रश्न क्रमांक 39 आहे, देशातील पहिले सौर स्वयंपाकघर गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते? उत्तर आहे बाचा. बाचा हे गाव मध्य प्रदेशमधील असून मध्य प्रदेशमधील बाचा हे गाव देशातील पहिले सौर स्वयंपाकघर गाव म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 40 आहे, खालीलपैकी कुठला चषक हॉकी या खेळाशी संबंधित नाही? ऑप्शन बघून घेऊ शकता तुम्ही. खालीलपैकी फिफा चषक हा हॉकी या खेळाशी संबंधित नाही. प्रश्न क्रमांक 41 आहे, देशात सर्वप्रथम 5G सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? उत्तर आहे गुजरात. गुजरात या राज्यात 5G सेवा सर्वप्रथम सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 42 आहे, महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळीची सुरुवात कधीपासून सुरू झाली? उत्तर आहे 26 जानेवारी 2020 रोजी महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळीची सुरुवात झाली आहे. प्रश्न क्रमांक 43 आहे, महाराष्ट्राचा कोणता जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर आहे? उत्तर आहे महाराष्ट्रातील धुळे हा जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर आहे. प्रश्न क्रमांक 44 आहे, लोकसभेत एका वर्षात किती सत्र आयोजित केले जातात? उत्तर आहे 3 सत्र लोकसभेत एका वर्षात आयोजित केले जातात. प्रश्न क्रमांक 45 आहे, महाराष्ट्र शासनाचे पहिले विश्व मराठी संमेलन कधी व कोठे सुरू झाले आहे? उत्तर आहे मुंबई. 4 ते 6 जानेवारी 2023 या दिवशी महाराष्ट्र शासनाचे पहिले विश्व मराठी संमेलन सुरू झाले आहे. प्रश्न क्रमांक 46 आहे, चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर उत्तर आहे मुंबई. मुंबई हे शहर चौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 47 आहे, दीनदयाल बंदर असे कोणत्या बंदराचे नवीन नामकरण करण्यात आले? उत्तर आहे कांडला. प्रश्न क्रमांक 48 आहे, डॉक्टर इन युअर विलेज हा उपक्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. जम्मू काश्मीर या राज्याशी डॉक्टर इन युअर विलेज हा उपक्रम संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 49 आहे, खालीलपैकी कोणती ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही? ऑप्शन पाहून घ्या. ऑप्शन क्रमांक ए आहे ॲमेझॉन, बी आहे स्नॅपडील, सी आहे जबोंग, डी आहे टम्बलर. तर उत्तर आहे टम्बलर. टम्बलर ही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही. प्रश्न क्रमांक 50 आहे, महाराष्ट्र राज्यात कोणाच्या जयंतीच्या दिवशी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो? पुन्हा एकदा ऐका प्रश्न. महाराष्ट्र राज्यात कोणाच्या जयंतीच्या दिवशी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या दिवशी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.